तिच्याकडे बाकी दोन्हीने नाचतीये. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. एक काम करा, तुम्ही जा आता घरी. ऑलरेडी 2 तास वेस्ट गेले. तुम्ही जा, मी पुढचं सेट करते आणि मग तुम्हाला बोलवतो. ठीक आहे? आणि उद्या वेळेवर या. आणि ड्रेस वगैरे सगळं रेडी आहे ना? आणि ओढण्या फक्त व्हाईट कलरचे हवेत, कळलं? रमा सॉक्स कुठे आहे? हो असतील तिकडे, शोधा की जरा. नाही सापडत आहेत ग. काहीच कसं सापडत नाही तुम्हाला. सारखं आपलं माझा हातपाय गणपतीपासून नाश्ता कर म्हणजे लक्ष नाही. मिळाले तर हे पाया नको पडूस ग. स्त्री पुरुष समानता मानणारा माणूस आहे. सॉक्स घ्या. एकीकडे लागतात, सॉक्स दुसरीकडे फेकताय. मी कुठे फेकले गेले असतील. हो ना, उंदीर आला असेल, काही टोपी म्हणून अंगात घातली असतील आणि घेऊन गेला असेल आपल्या बरोबर, नाही का? टोपी डोक्यात घालतात, अंगत नाही. आता ते महत्वाचं आहे का इकडे? सकाळपासून मरमर मला मरावं लागतंय बघ. कुणाचंही घराकडे लक्ष नाही. आता हा डबा हो आपल्या हाताने आपल्या डबा तरी घेऊन जा की बाहेर. माझा कधीच घेत नाही. आज बोलतो नाही. आई माझा डब्बा कुठे आहे ग? हो भावी क्रिकेटर इकडे या. हा तुमचा डबा. काय बाबाच्या प्रेमापोटी तुझा पण मला देतो. नाही रे, विसरले. नाही नाही नाही, लेकरावर जीवच नाही तुझा. ते हाफ पॅन्टवर सॉक्स घालून बसलाय ना, उंदराचे मामा वाटतंय. जाऊन बदलून नाही मला सांगते. जाओ. काय भावी क्रिकेटर आज उपाशीच राहिला असतात. मग चौकार षटकाराच्या जागी सिंगल डबलच काढले असते. काय बाबा, सकाळ सकाळी कोणी भेटलं नाही का तुम्हाला? भेटतील बाबा भेटतील. आता कॉलेजमध्ये गेल्यावर तुझ्यासारखे सगळे एडे गबाळे एकाच वर्गात भेटतील. आता उशीर होत नाही तुम्हाला? होतोय. अहो मग निघा लवकर. हो. ते माझी कामं संपत नाहीयेत. शिंदेला कुरड्या द्यायचे, राऊतांचे पापड राहिले. कुठे कुठे लक्ष द्यायचंय मी? त्यात हा नळ टपटप गळतोय गेले कित्येक दिवस. जरा बघा त्याच्याकडे. लंबरला बोलवा. हा काय सगळे भोपळे माझ्याच नशिबे. हे आई, हे आई, तुझी सून तुला भोपळा म्हणाली. भोपळा. हे काय बोलली? तुझा बाप भोपळा. हे बापाचा बाप काढते. अहो, मी कुठे बाप काढते? तीच तिचा नवरा काढते. तुझं पण काय बरोबर नाही आई. मी तुझ्या जागी असतो ना तर हिचा एक शब्द ऐकून घेतला नसता. मी तर म्हणतो हिच्या हातचा एक घासही खाल्ला नसता. हो हा हिचं पण बरोबर आहे. तू एकाच जागी बसून असते भोपळ्यासारखी. हो डॅडी, असं आपल्या आजीला काही नाही म्हणायचं. हा जाऊ दे, तुम्हाला तिच्यातला कला अजून माहितीच नाहीये. मला बघायचं तुम्हाला? हा. बघायचं? थांबा एक मिनिट. आजी उठ 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 उठ. का शिकवलं होतं ना मी तुला? तेच करायचंय. रेडी? 1 2 3. गणपती देवा. हे आजी. गणपती, मी पाय. गणपती देवा. बघून बस. अरे वा. बसा आई. काय झालं? निघाली हवा? थोडी सांगितलं नाचायला. यांचं काय जातं बोलायला? एका जागी बसलात ना हातपाय म्हणून तर राबा मला लागतं. हा तिच्यासाठी अजिबात राबायची गरज नाही म्हणते. बरोबर. बरोबर. काय ग? वय 80 असलं तरी हाड 25 ची आहे. 18 ची आहे. एकही ना शहाणा नाहीये खरं. आई माझे इनर्स कुठे आहेत ग? तेव्हा आता हा आला. अरे असतील की तिकडे वरच्या कप्प्यात शोध की जरा. अगं शोधलेले नाही सापडत आहे. काहीच मिळत नाही तू शोधलेले तुम्हाला. मला उशीर होते यार. सगळं कसं माझ्या अंगावर टाकता. कुठे कुठे लक्ष द्यायचं मी जर. हे काय स्वतः म्हणते वरच्या टप्प्यात आणि खालच्या टप्प्यातून काढून दिलं. खाली वर शोधावं जरा आपल्या. ठीक आहे. हो भावी क्रिकेटर हे काय? स्वतः बॅटिंग करायची, आईला फिल्डिंग करायला पाहिजे. हे कसं चालेल? ऐकतं काय? हा हे रुमाल कुठे आहे का? फक्त रुमाल बिमाल काय तुझी घे. माझ्या मागे टाकायचं नाही. पासून राहू का? काय दिवसभर नाचत असते की काय? मी काय केलंय तुझं? हिला कशाला हार्डबोल करते? अरे काय डान्स करते आपली पोरगी. आमच्याकडे अशी नर्तिकाकार आहे म्हणून सबंध इंद्रलोक सेवा करत असतो तिचा. तुम्ही लाडा उठवले तिला. लाडावून काय ठेवायचंय? त्यांच्या इच्छेप्रमाणे जगून नाही द्यायचं का? अगं उलट तुला तर अभिमान वाटायला पाहिजे. कसला? असला काय? वयाच्या 24व्या वर्षी स्वतःचे डान्स क्लास चालवते ऑनलाईन आणि ऑफलाईन. हे दीदी, ती निपाट काढ. कालपासून घेऊन ठेवले का तू? हवेत आता मला मला लागतात प्रॅक्टिसला. लागतात तुला तर बाबांना सांगा नवीन घेऊन द्यायला. माझे कशाला वागतात त्याचे? आई, 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 हे आई. तू काय बोलतेस कळत नाही. हे गडबडून जातं. ते देऊन टाका काय ते त्याचं. ऐकलंस ना छोटू? काढतंय. राहील बाबा येतो आम्ही. आणि हा कॉलेजला प्रॅक्टिस आहे उशीर होईल. मला फोन करत बसू नका.
बॅट काय आणि हो बाबा हा आज ना आपल्या कॉलेजमध्ये रणजीचे सिलेक्टर्स येणार आहेत. आपल्या जिल्ह्यातून 2 किंवा 3 त्या सिलेक्ट करतील असं बोलतायत. माझा खूप चान्स आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हे बाबा ठेवते ह्याच्यात आणि संध्याकाळी आणून शिस्तीत मला परत दे. मला पण लागतात ते प्रॅक्टिसला. मोठं क्रिकेटर होणार. एक मिनिट माझ्या क्रिकेटवरून काय बोलायचं नाही आहे. आणि तू डान्स करून कोणती माधुरी दीक्षित होणार आहेस का? नाचता येते का आपल्याला? नुसते हात पण वाकडे करते. ए माझ्या डान्सचं काय ना ते मी बघून घे. तू तुझ्या क्रिकेटचं बघ काय करायचं ते. कसंही तू क्रिकेट खेळून कुठे कोहली वगैरे होणार आहे. फर्स्ट नको जाऊ. एक सेकंड. तू दिसतो बघ ना किती छान. तुझं काय करायचं रे काळ्या? कोणाला बोलतेस? तू आहे आता बघितलं तू आहे. काय झालं? कशाला भांडताय? ती बघा कशी बोलतीये. काय बोलते? काळ्या हो इतकं खरं बोलतेस तोंडावर. चुकीच बाजू घ्या. मीरा मोठा क्रिकेटर होती आणि जेव्हा माझा बायोपिक निघेल ना तर तुमच्या दोघींची नावं तर लागणार नाही. फक्त नको चुकून रे आपण गोराईनी बघ जरा. तू उघडा फिर ना. झालं. मला सावधान कर हा. हो आई फक्त तुझंच नाव टाके ना. बाबा मला खरं सांग. हा तुम्हाला जत्रेतच सापडलेला ना? हो ना ग. जायचं नाही आता? तर येतो रमा. हो ठीक आहे. आई येतो ग. येतो बाबा काळजी. चला लवकर पण उशीर होते हो. ए रमा येतो ग. आणि हा येताना जरा आईची औषधं आणायला विसरू नका हा. आणतो. हो लवकर या. हो गेले बाबा सगळं एकदा आता घर कसं एकदम शांत असेल. नाश्ता किती वेळ सांगितलं तुम्हाला सगळ्यांबरोबर नाश्ता करत जा. कशाला सांगतो माझ्यासाठी एकट्यात? हं? एकटीने खाता मग तुम्हाला तसंच राहावं लागतं माझ्यासाठी. ठीक आहे मी पण घेतलाय. टीव्ही लावूया. लेखक संदीप दंडवते, दिग्दर्शक निलेश गोपनारायण, नेपथ्य विनीत म्हात्रे, संगीत ओमकार करते, प्रकाश योजना राजेश शिंदे. बरोबर आहे. आपल्या नवऱ्यात लपडी गेली तर अजिबात चालत नाही. पण इतरांच्या नवऱ्यांची लपडी हे असं चवीनं बघतात. आई हे आई तुझ्या अंगणी होती का एखादी तुझ्या नवऱ्याची बायको? हा. हा. तू तिला ठेचून मार आणि यांचा टीआरपी वाढ. काय नवरा मिळाला हिला? दुश्मनाला सुद्धा मिळू नये हो असा नवरा. दुश्मनाला सुद्धा देत नाही अशी वागणूक आपण आपल्या माणसाला देतो. काय भाषण ते परवा द्यायचं ना कुटुंब व्यवस्थेवर कॉलेजमध्ये त्याची तयारी करतो. कुटुंब व्यवस्थेत माझी जेवणाची व्यवस्था नाही. आई जेवताय की सोनूसाठी थांबणार आहे? आजकाल तर तनु जेवायला येतोय. आले आई. आपण भारतीय लोक कुटुंब वत्सल आहोत. आपली नाळ कधी कुणाशी जमेल कळणार पण नाही. चांगलं वाटतं. दुनियाची लाज, आई-बाबाचा मान, त्या बायको पुढची काळजी. हे रमा भावी क्रिकेटर आले का? हे आज जोरदार काहीतरी रणजीमध्ये सिलेक्शन झालं असेल पोराचं. हो ना समजू? इतका वाईट वाटलं तरी त्या देवीनं तुला माफ केलं मोठ्या मनानं. तरी ती कुठं तुला काय झालं? ए हबक, अरे डोळ्यात पाणी का तुझ्या? काय चाललं रडतो? आता त्याचा रणजीमध्ये सिलेक्शन नसेल झालं त्याच्यामुळे. कसं वेळ आहेस का तू? अरे अगं रणजीमध्ये सिलेक्शन नसेल झालं आज त्याचं त्याच्यामुळे रडतो. अरे मग ठीक आहे, रडायचं कशाला? त्याच्यासाठी सांगू नका. रडतोयस कशाला? होईल ना? तुला तर सोडणार नाही आता. बहिणीवरती हात उचलतो लाज नाही वाटत? लाज? कसली लाज? कुणाची लाज? संपलंय, सगळं संपलंय. आपलं कुटुंब, माझं करिअर, सगळं उद्ध्वस्त केलंय. काय बोलतोय? सुद्धा तुला तरी कळतं का? तुम्हाला माहित हो आधी. काय झालं नक्की सांगशील का नीट? कसं सांगू?
त्याच्याकडे भगवती नाही ते झाले ते कसं सांगू स्पष्ट सांग. या घराला स्पष्ट वागायची आणि बोलायची सवय आहे. त्याच्यामुळे जे झालंय ते नीट सांग. बाबा ऐकतो तुला सोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ कॉल ते मध्ये लिंक झालाय काय करतोय? कळतंय का तुला? अरे बाहेर सांगितलं. मारून टाकलं मला. सांगायची इच्छा नाही राहिली आहे. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? याला सांग तू खोटं बोलतोय. असं नाही म्हणायचं. अगं आई मला खरंच नाही माहित आहे काय पडतं. मला नाही माहित. मला नाही माहित. ब्लॅक टी-शर्ट ब्लू जीन्स ब्लॅक टी-शर्ट ब्लू जीन्स आता तरी खरं बोल की व्हिडिओ दाखवू त्यांना एल्डन एज्युकेशन ट्रस्ट, सेंट जॉन कॉलेज सादर करीत आहोत हॅशटॅग इनोसेंट. आयटम दिसते यार आयटम. कपडे घातल्यावर वेगळी कपडे काढल्यावर वेगळी. व्हायला आपल्याच एरियात राहायची नाही. अरे हिचा व्हिडिओ बघ कसला आलाय बाबू. आपल्याला तर माहितीच नव्हतं बाई. हे सोनू, ते बाहेरचे बोलतात ते खरं आहे खरे? म्हणजे आपली तनू ते काय बॉम्ब दिसते, ऍटम बॉम्ब मार. म्हणजे कपडे घातल्यावर वेगळी दिसते आणि कपडे काढल्यावर वेगळी. अहो भाऊ काय बोलताय Sorry. रमा रमा तू तरी सांग. मला काही कळतच नाही. ते बाहेरचे बोलतात ते तनूबद्दलच बोलतायत का? म्हणजे ती काहीतरी ती काय ॲटम बॉम्ब दिसते. अगं मी तिला लहानपणी बघितलं ना नागडं. मला कसं कळणार? तू बघितलं असेल ना इतक्यात कपडे बदलताना वगैरे आतून कशी दिसते? खरंच ॲटम बॉम्ब दिसते नागरिक. काय झालं? मला नाही लागलं. जे लागायचं होतं. आता ना कसली जाणीवच होत नाही अपमानाची मानाची. आपण भारतीय लोक कुटुंब वत्सल आहोत. आधारस्तंभ येतो आपला आणि तो जर ढासळला. हॅलो हॅलो मी कधीपासून फोन करते तू फोन का उचलत नाही? आम्ही घरात चुकी आहेत का आणि मोबाईल घेतला का? आई मला एकदा बोलू. आई मला तू मला बोलू दे. तू मी कधीपासून फोन करते तू फोन. बाई बाबा सुमेशचा फोन आहे बाबा. बाबा तो खूप रडतोय. त्याला पण खूप वाईट वाटलंय हो बाबा. हॅलो हॅलो आई तू माझा फोन का उचलत नाहीये? अरे पण चूक आपल्या दोघांची होती ना. पण आता एकटीला फोगायला लागतंय मला हे सगळं. मला सांग, तू व्हिडिओ कधी काढला होतास?
तुम्ही माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही. मी बघेन माझं जे करायचं. काय करशील? जीव देशील? हा? जीव देशील? हा, मर तू. पण मी हा विचार करतोय, तू मेल्यावर हा डाग कसा मिळेल? मिळते? हा? हा. हे सोनू, ते आहेत ना पॉन साईट वाले, त्यांना कळवून टाक. तो आहे ना व्हिडिओ, त्याच्या आधी एक पाठी टाका म्हणावं. तनुजा अरुण पिंपळकर हिच्या पवित्र स्मृती सर्पण. सहानुभूती तरी मिळेल. सांगतो बस. आई तिने चूक केली आहे, मारावं लागेल तुला. बस आत्ता नको, महिल्यावर रड. बस बस. हे. तनू कशी म्हणणार आहेस? आज घेशील? ऐक ना, आपल्याकडे ते उंदीर मारायचं औषध पण आहे, ते घेतेस? नाही नको, आजकाल त्यांनी उंदीर पण नाही म्हणत. तू फासच घे बाळा. हा, पण ते दार आतून लावून घ्या. पोलिसांची लफडी आमच्या मागे नको, आम्हीच पोरीला मारली म्हणून. ऐक ना तनू, प्रेम वगैरे सगळं ठीक होतं, सेक्स का केलास? हा, मी म्हणतो सेक्स केलास. हा झाला. व्हिडिओ का काढलास बाळा? असा पटकन विश्वास नाही ठेवू. आजची टेक्नॉलॉजी खूप वाईट आहे. रमा, तुला माहिती ना किती पटकन विश्वास ठेवते. तुला आठवतं लहानपणी एकदा म्हणाली बाबा हरवला, किती रडली अगं पोर. घरभर शोधत फिरली बाबाला. पटकन विश्वास ठेवतो. तनू, मेलीस का? पण तनू, मेलीस का म्हटल्यानंतर कशी दचकून उठली आई. मला माहितीये बाळा, हे बोलणं वगैरे सगळं सोपं आहे, जगणं अवघड आहे. जगायचा विचार कर. मृत्यूवारी येतोस तर का घेऊनी साकार तू. सांगितले असते तुला मी, कोण मी अन कोण तू. तुझं सवे लढण्यात ऐसी शान असती वाटली, घरच्या घरी मरण्यात ऐसी लाज नसती वाटली. घरात असेल. हे उठे, तनू कुठे बघ. तनू, तनू, रमाला माहिती असेल. रमा, हे तनू शोधायचं चल. अरे बहीण म्हणून राखी बांधली ना तुला ती.
वर तनु तनु पाणी दे रमा पाणी दे हिला यायचं नाहीये का सभ्य सुसंस्कृत मितभाषी असं पिंपळकर कुटुंब गेल्या 12 तासात निर्लज्ज आणि खाणेरडं ठरलं. कधी न ओरडणारा बाप असा कसा ताणून बोलतो. पोरगी कुणाला तरी आई बापावरनं शिव्या देते. भावाला बहीण मरून जावीशी वाटतंय. आईला पोरीनं आई म्हणण्याची लाज वाटते. जिच्याकडे बघून खराला ऊर्जा मिळावी अशी अशी माझी आई. चेहरा पार काळवंडून गेलाय तिचा. कशामुळे? एका चुकीमुळे. आणि चूक काय हिने कोणाची नाही. ठीक आहे. आता मला याच्यानंतर हे घर पूर्वीसारखं हवंय, नॉर्मल हवंय. कळलं? कुणी कितीही डिवचलं, काहीही बोललं तरी लक्ष द्यायचं नाही. काही झालंच नाही असं रिॲक्ट करायचं. ओके? ओ भावी क्रिकेटर, याच्यानंतर असे चेहरे पाडून घरात नाही बसायचं. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, कानडा राजा पंढरीचा कानडा. हे राजा उठणं 10 वाजले. जायचं ना कॉलेजला. हा तनु चल आवर बाळा, 10 वाजले. हा हे आई, मी अजून घोरपडीचं तेल आणतो, मस्त मालिश करू. एकदा चोळलं की बघ कशी सर सर चालायला लागशील. हा हे गोंग्या उठ. अरे 10 वाजले. अरे रिसिव्हर कोणी काढून ठेवलाय? फोन बिचारा तळमळत असेल रिसिव्हरच्या आठवणीत रात्रभर. ऐक ना रमा, मी उशिरा येणार आहे. येताना मस्त अळू आणतो. रात्री मस्त अळूवड्या कर. काय तू बोलत का नाहीयेस? हा आई, बायकांना मुख्याच बऱ्या असतात. काय म्हणाले? हा हे बरं ऐकलंस. तुमची जीभ चालली जास्त चालली. माझी चालायला लागली की कळेल. तुझी चालल्यावर मी आधी पळेल. अरे फोन वाजतो, दचकतो काय? हॅलो
बरं झालं ना, माझी कुठे तयारी झाली होती. नाही नाही, आपण कॉलेजला भेटू आणि बोलू सविस्तर. चल चल, थँक्स. अरे शिंदे, ते भाषण द्यायचं ना कुटुंब व्यवस्थेवर, ते पोस्टपोन झालं. बरं झालं ना, माझी तयारी नव्हती झालेली. अहो आजकाल लँडलाईन फोन वापरतो, फेकून टाका तो. ए, आजच्या वायरलेसच्या जमान्यात ना हा वायरवाला लँडलाईन नात्यांची बिल घट्ट बांधून ठेवल्याचं बिल देतो म्हणून ठेवलं. तुला काय आवड? चलो चल आवर, मुली येतील ना क्लासला. कोणीच नाही आले. कोणीच नाही आले? ती मनाने हळणारी पण नाही आली. येतील येतील, डोंट वरी. हा बाबा, हा, अजून किती वेळ हे नाटक जमणार आहे आपल्याला? हा तो फोन नसता, पण त्याच्या पुढचा फोन असेल. त्याच्या पुढचा नसता तर त्याच्या पुढचा असेल. त्याच्या दारावर एखादी थाप असेल. थाप नसली तरी फुसफुस तरी नक्की असेल. अहो, आणि परिस्थिती इतकी वाईट आहे की मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करून ठेवावा लागतो. सुरू कर. मोबाईल सुरू कर लगेच. मी नाही करणार. का? काहीतरी घडल्यानंतर करण्यापेक्षा घडायच्या आधी कर ना. ये बाबा, मला नाही जमणार. काय भावी क्रिकेटर फक्त शॉर्ट पिच बॉलवरती हिटिंग करणार का? हा, बाउन्सर आणि यॉर्कर आले की काय मान खाली करणार? असे कित्येक बाउन्सर आणि यॉर्कर आयुष्यात येतील, आपण ठोकायचे. प्रत्येक बॉल संकटाच्या स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे. पण बाहेर गेल्यावर दुसऱ्यांना काय उत्तर? त्यांना कसं तोंड जातं? याच प्रिपरेशन करतोय ना आपण. नक्की बहीण आहे हो माझी. आमचे कितीतरी म्युच्युअल फ्रेंड्स आहेत. कितीतरी मित्रांच्या बर्थडे पार्टीला मी सोबत असतो. त्या मित्रांनी जर विचारलं की तनू आहे, तर त्यांना काय उत्तर? अहो विचारलं तर सोडावं, स्वतः हसून जरी पाहिलं ना तरी जीव जाईल माझा. तू नाही बघत तसले व्हिडिओ? काय विचारताय? स्पष्टच विचारतोय, तू नाही बघत तसले व्हिडिओ? काय सांगतोस मला? मला काय माहिती नाही तुमच्या त्या नॉनव्हेज व्हॉट्सअप ग्रुपवरती हे असे रिअल कपलचे व्हिडिओ येतात आणि तुम्ही बघता ते? तेव्हा नाही काय वाटलं? स्वतःच्या बहिणीवरती आलं तेव्हा आदरलास. मला सांग, काय होत असेल रे त्या मुलींचं? मी गॅरंटीने सांगतो, कित्येक आत्महत्या करत असतील, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत असतील. आता त्या यादीत आपलं पण नाव सामावून घ्यायचं असेल तर सांग मला. टेक्नॉलॉजी इतकी वाईट आहे, कोण कसा गाळात जाईल सांगता येणार नाही. ते तुमचं आजचं हे आहे का काय ते तर इतकं वाईट आहे, कोणी काही केलं नसेल तरी माणूस बरबाद होईल. मग आता यावरती उपाय तरी काय आहे? आता उपाय एकच आहे. आता आपल्यासाठी महत्वाची आहे तुझी बहीण, माझी मुलगी तनू. कळलं? आता तिच्या पाठीशी उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मग आपण त्या कुटुंबांसाठी आदर्श ठरू, उदाहरण ठरू, उभारी ठरू. काय होईल? नातेवाईक मित्र तुटतील, बोलणार नाहीत, वाईट टाकतील लागतात. तनुचं लग्न नाही होणार, आयुष्यभर एकटी राहील. याच्या पलीकडे काय होईल का? पण ती जगेल हे जास्त महत्वाचं आहे. फोन सुरू कर. आणि हो, आता तुझा बाप आहे तुझा. ए तनू, तू सुद्धा तुझा फोन सुरू कर. रमा ऐक ना, 10 रुपये सुटलेत का? 10 रुपये हा, का? टपरीवर चहा पिऊ नका. द्यायचे. I'm sorry. म्हणजे मला माहिती आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, पण माझा सुमेधवर खरंच खूप विश्वास होता. विश्वास नाही, आंधळा विश्वास. आणि तुला तो व्हिडिओ काढायची काय गरज होती ग? मी नाही केलंय, मला नाही माहित कधी काढलंय ते video. मला खरंच नाही माहिती. मला फक्त एवढंच माहितीये माझ्या हातून चूक झाली आहे. आणि एवढी मोठी चूक कोणी माफ केली? पण तुम्ही केलं मला माफ. जगायची एक संधी दिली. आणि जरी कोणी माझ्याशी नाही बोललं ना तरी मला माहिती रमा, अगं बोल तिच्याशी, ठरलंय ना आपलं. पुढे मेसेज. बाबा, अहो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. माझे मित्र विचारते ते तनू आहे का? बाबा कोणतं मेसेज आले की काही दिवस प्रॅक्टिसला येऊ नको. मित्रांना
हो बाळा, शांत हो, शांत हो. ही आभासी जगातली माणसं आहेत, नको मनावर घेऊच. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हं? शांत हो. तनू, हे घे. बस 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 बस. मी सांगतो ते लिही पटकन. बस बस. मी तनुजा अरुण पिंपळकर, वय वर्ष, व्हेरी गुड, वय वर्ष 24. मी माझा मित्र सुमेध याच्यासोबत शरीर सूट घेत असतो. मी बघा शरीर सूट घेत असताना आता याचं काय करणार आहात तुम्ही? पत्रक बनवणार, वाटणार मोहल्ल्या शहरात, सगळ्यांना सांगणार चूक फक्त हिची नव्हती. कळलं? अहो पण हे तू गप्पच बस. तू काही करत नाही ना, मग मी काहीतरी करतोय, मला करू दे. कळलं? तुझी भाषा. सुमेध याच्यासोबत बंद दाराआड शरीर सूट घेत असताना एक व्हिडिओ माझ्या नकळत काढला गेला आणि तो व्हायरल. हा, हे तू काय करतोय? अहो, तुमची ही पत्रकं फक्त 100 लोक बघतात. हो, पण हाच मेसेज जर सोशल मीडियावरती टाकला ना तर सेकंड्समध्ये हजार नाही लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. खरंच? लगेच कर. एक मिनिट, मला काही कळत नाही. आता हा नेमकं काय करायचं म्हणतो? बांधलेल्या राखीचं कर्तव्य पार पाडायचं. हॅशटॅग गिल्टी नाही, हॅशटॅग इनोसंट. नळ दुरुस्त. नहीं, अभी अभी घर पे कोई नहीं है, आप मत आए. क्यों? पहले बुलाया तो कभी आए थे क्या आप? अभी क्यों आना है आपको? आई बाबा कुठे गेले आणि तिला घेऊन जायची काय गरज होती? गेलेत तर गेलेत, बाहेर दार पण लावून गेले. काय झालंय नेमकं? खूप वाईट कमेंट्स येत आहेत. देवच पाठवणार आहे ना कमेंट. देव असतं तर झालं असतं काय सगळं. बाबू कुठे गेले होते तुम्ही? बाहेर कोणी काय विचारलं का? काही नाही. हा, आपण बघत होते, मस्त बघत होते. मस्त म्हणजे? हा, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा बापासोबत फिरणाऱ्या पोरीला बघून भाव चढले होते. तरी मी सांगत होते तुम्हाला, बाहेर नका जाऊ म्हणून. का? अगं उद्या जायचं तर आजपासूनच तयारी करायला पाहिजे ना. हो, पण लोक याला तुमचा निर्लज्जपणा म्हणतात. रमा, चूक केली की लोक नालायक म्हणतात आणि चांगलं केलं की लायकीचाच नव्हता म्हणतात. मग हो पण खूप वाईट कमेंट्स येत आहेत बाबा. त्या हॅशटॅग मुळे तर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या अजून वाढली. एक विकार चोट तर माझ्याकडे लिंक मागतो. तुम्ही काय असताय? मग काय करू? प्रश्नांची उत्तरं नसली की हसायचं. पण मला सांग, एक सुद्धा चांगली कमेंट नाहीये. 200 मधून फक्त एकच चांगली कमेंट आहे. गुड. काय म्हणतोय तू? अशी फॅमिली कुठे पाहिली नाही. तुम्हीच तिचा आधार आहात. गुड गोईंग. ग्रेट. हे बघितलंस रमा, ही एक कमेंट सगळ्या कमेंटवरती भारी पडली आणि हीच कमेंट आपला कॉन्फिडन्स वाढवेल करू. आणि ही एक नाही, अशा अनेक कमेंट येतील बघ. बाहेर गेल्यावर काय झालं? बाहेर काय, आम्ही शहरात फेरफटका मारला आणि तिकडे जाऊ. माझ्यापेक्षा तनुज जास्त चांगलं सांगेल. नाही, नको, तुम्हीच सांगा. अगं पण तिचा अनुभव जास्त बोलका आहे. सांग तर. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. रमा, समजतंय का? आम्ही बिल्डिंग मधनं खाली उतरलो आणि समोर चहाच्या टपरीवर 2-3 मुलं माझ्याकडे टक लावून पाहत होते. मी घाबरले, मान वर काढून बघायची हिंमतच होत नव्हती मला. पण मग तितक्यात बाबा म्हणाले की मान का खाली करतेस बाळ?
खाली फक्त माती दिसेल, मातीत मिसळणारी माणसं नाही. कशी बशी हिंमत केली आणि मान वर काढून पाहिलं त्यांच्या. ती मुलं माझ्याकडे तशीच बघत होती जसं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलीकडे बघते. थोडं पुढे चालत गेल्या खुल्या वाचनाला काही लोक पेपर वाचत होते. मला वाटलं माझ्याबद्दलचीच एखादी बातमी छापून आली की काय, ते लोक तीच वाचतात. पण तितक्यात एका भाजीवाल्या भैयाने बाबांना आवाज दिला. मी दचकले त्याचा आवाज ऐकून, पण तो तर म्हणाला की प्याज के भाव काम हो गए, 10-15 किलो घर पर द्यायचो. तो त्याच्या पोटामाण्याचं बघत होता. पुढे एका बँडवाल्याच्या दुकानात मुलं गाणं शिकत होती. मी म्हटलं ऐक ऐक तनू, तुझ्या आवडीचं गाणं आहे. पण खरं तर मला काहीच ऐकू येत नव्हतं. सगळं एकदम सुन्न झालं होतं. अजून थोडं पुढे चालत गेलं. सावित्रीबाई फुले शाळेच्या मैदानावर काही मुलं क्रिकेट खेळत होती. आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला बघून ते लोक एकदम थांबले आणि शांतच झाले आणि आपापसात काहीतरी कुजबुजायला लागले की हीच ना ती व्हिडिओ मधली. मी काय रिॲक्ट करू मला काहीच कळत नव्हतं. अगदी शर्वेने खाली कोसळते की काय असं झालं होतं मला. पण मग तेवढ्यात बाबा म्हणाले की तनू, काय झालं? त्रास झाला? शाळेचं नाव बघ काय, सावित्रीबाई फुले. मुलींची पहिली शाळा काढली तरी, चांगलं केलं तरी लोकांनी अंगावर शेर फेकून मारलं. चांगलं केलं तरी त्रास दिला. मला तू चूक केलीस, थोडंसं ऐकून. आपण कितीही चांगलं वागलो तरी लोक नावं ठेवतात. थोडासा त्रास सहन कर बाळा. बराच वेळा मी बाजारपेठेत फिरत होते. थोड्याच वेळात मला तिथल्या लोकांच्या नजरेची, त्यांच्या शब्दांची सवय झाली. मग अचानक मागून एक रिक्षावाला आला आणि त्याने विचारलं की किधर जाणार. नाही, तो बोलत बाबांशी होता पण बघत मात्र माझ्याकडे होता. मग मीच त्याला घरचा पत्ता सांगितला आणि आम्ही दोघं जण जाऊन रिक्षात बसलो. रिक्षात एक गाणं सुरू होतं. यावेळी मात्र मला ते गाणं स्पष्ट ऐकू येत होतं. घाबरलीस, वाटलंच होतं. एकदा बोलू देत ना, हात मारू देत ना प्लीज. रमा, बघ तिच्याकडे, किती आशेने बघतीये. माफ कर तिला, बोल तिच्याशी. का बोलेल तुझ्याशी ती? हा, का बोलेल? चूक केली असं नाही आठवतंय तिला तुझा पहिला स्पर्श? नाही आठवतंय तू 7 वर्षांची होतीस, डान्स मध्ये पहिलं प्राइज मिळालं, स्टेजवरती गेलीस, समोर आई दिसली, मोठ्याने ओरडलीस, आई हे बघ बक्षीस. नाही आठवतंय तिला? रमा, नाही आठवतंय ना तुला? तू टायफॉइडने हॉस्पिटलमध्ये आजारी होतीस. शेजारी गणपती बाप्पाचा फोटो घेऊन बसायचे गप्पोर, म्हणायची बाप्पा माझ्या आईला लवकर बरं कर. तू जेवल्याशिवाय नाही जेवायचे कधी. नाही आठवते रमा तुला? हे पण नाही आठवते? आई म्हटल्याशिवाय पोरीला झोप येत नाही. बाळा, या प्रचंड लोकसंख्येच्या गर्दीत आपल्यावरती प्रेम करणारी फक्त 3-4 लोक असतात. ते म्हणजे आपलं कुटुंब. बाकी लोकांना काहीही घेणं देणं नसतं, काही फरक पडत नाही बाळा. मग अशा या जगासाठी आपण का त्रास सहन करायचा? आपण आपलं कुटुंब, आपली माणसं जगवायची, जपायची. कारण आपण जरी चुकलो तरी त्यातला इनोसन्स हा फक्त आपल्या माणसाला कळतो.